नमस्कार. होम मिनिस्टर पैठणी माहेरच्या अंगणी को पॉवर्ड बाय बिस्क फार्म बिस्किट्स, स्पेशल पार्टनर काला हिट, NoBroker.com आणि पॅराशूट कोकोनट ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. धामणी या गावामध्ये आलेले आहोत आणि मग जाऊन भेटणार आहोत ज्या वहिनींचं माहेरचं नाव आहे सुषमा बाळाराम लोते, हे माहेरचं नाव, आणि सासरचं नाव सुषमा भरत भोईर. आणि दुसऱ्या वहिनींना ज्यांना जाऊन भेटणार त्यांचं नाव आहे अरुणा शरद लोते आणि सासरचं नाव अरुणा रवींद्र शिंदे. या धामणी गावात आल्यानंतर आता जरीमरी आईचं दर्शन घेऊन या माऊलीच्या सुखासाठी प्रार्थना करूया. चला घ्या उखाणा. तांब्याची कळशी चिंचेने घासली, भरतरावांचं नाव घेताना अगदी जी मराठीची फॅमिली हसली. काय सांगता. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. हो का. नमस्कार. आई. आई नमस्कार. बाबा नमस्कार. माझी आजी, आजोबा, तो माझा मोठा भाऊ. नमस्कार. मोठी वहिनी. नमस्कार. मोठी बहीण. नमस्कार. छोटी भाऊजाई. नमस्कार. छोटा भाऊ. नमस्कार. तो भाचा. हा माझा मुलगा छोटा. बरं. ती मुलगी. हो. आणि हा माझा पुतण्या. बरं. ती भाची छोटी. आणि ह्या सगळ्या माझ्या वहिन्या. बरं बरं बरं. वहिनी मला सांगा, तुमचं माहेर हेच? हो हेच. आणि सासर? सासर नेरळ जवळ कुंभेगाव आहे. किती वर्षापूर्वी गेलात कुंभेगावात? 13 वर्ष झाली. याच घरातल्या सगळ्या आठवणी बालपणीच्या? हो. आणि कोण कोण होता राहायला या घरात? आई, बाबा आणि आम्ही 4 भावंड. आई बाबा काय करायचे? बाबा नोकरीला होते आणि नंतर काही दिवसांनी त्यांच्या म्हणजे कंपनीच बंद झाली. त्याच्यानंतर आम्ही इकडे शिफ्ट झालो, म्हणजे खोपोलीला राहायचो शाळेसाठी. आणि मग आम्ही एक छोटंसं किराण्याचं दुकान वगैरे होतं, त्याच्यावरच आमचं घर चालत होतं. स्ट्रगल झालाच हो, असेल. खूप स्ट्रगल केलाय. एखादी गोष्ट मागितली की मिळायची? मला कमी मिळायची. ताई आणि मोठा भाऊ आहे ना, त्याला पहिले मिळायचे. का नाही, त्यांना मोठ्या दादाला शिकवायचं होतं ना, म्हणून मोठ्या दादाला आधी. हो आधी. मग ताईला. हो. राहिलं तर तुम्हाला. पण खात्रीने सांगतो सगळ्यात खोडकर या असणार. काय हो, खरं आहे? हो हो. आई नमस्कार. काय सांगणार लेकीबद्दल? लहानपणापासून थोडी हट्टी होती, नंतर खूप चांगली झाली, कष्ट करायला लागली, मेहनती होती. इकडे पण खूप कष्ट केले आणि तिकडे पण करते. खोड्या काढायची? हो, अशीच बहीण भावंडांच्यात. आजूबाजूच्या तक्रारी? नाही जास्त नाही तक्रारी, घरातच त्याच्या. धामणी गावातली ही जी घरं दिसत आहेत, या सगळ्या घरांशी तुमचं काहीतरी एक नातं असेल ना? आहे. लहानपणापासूनच्या आठवणी असतील, बरोबर? कशी होती ही सगळी मंडळी? मला इतकी चिडवायची ना. काय काय चिडवायचे? असं एक टोपण नाव पण ठेवलेलं त्यांनी मला. काय काय? म्हणजे केस कापल्यामुळे मी अशी भुंडी भुंडी दिसत होती ना, मला सगळे चिडवायची. कोण? ही माझे काका वगैरे. तेव्हा इकडे कसं असं केस वगैरे कापणं असं जास्त नव्हतं. काय हो, कशा आहेत? आहे, त्यांचा स्वभाव चांगला आहे. आणि काय झालं, कसं जमलं लग्न? अरेंज मॅरेज झाला आमचं. कसं? सुरुवातीला यांचे वडील आमच्या घरी आले हा. नेरळमध्ये, तर आमच्या मुलीचं लग्न करायचं म्हणून पहिला सुरुवातीला यांच्या घरी आलो आम्ही. आमची 5 पसंती झाली. हा. त्याच्यानंतर आमचं लग्नाचं ठरलं. पण वहिनी तुम्हाला खरं सांगू, तुमच्या दोघांमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ना, एकदम वेगळं आहे ना. हसण्यात जादू आहे असं नाही वाटत तुम्हाला? हा? बघायला आले तेव्हाच हसले आणि तिथेच फसले. पण वहिनी कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप शांत आहेत, प्रेमळ आहेत. कोणाकोणावर प्रेम करतात? माझ्यावर जास्त. बरं, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. समजा तुम्ही यांना न सांगता, यांना न कळवता तुम्ही 15 दिवस मित्रांबरोबर ट्रिपला गेलात आणि 15 दिवसांनी परत आलात, तर काय होईल? कसं स्वागत होईल? नाही, तिचा स्वभाव मला तर जरासं चिडका आहे जरा. पण काय होईल असा माझा प्रश्न आहे. नाही, असं काय एवढं नाही कधी. पण वहिनी मला सांगा, जर हे न सांगता 15 दिवस मित्रांबरोबर पिकनिकला निघून गेले आणि 15 दिवसांनी घरी आले, तर काय कराल तुम्ही? कसं स्वागत कराल? शक्यतो ते मित्रांबरोबर सहसा जात नाही. तो भाग वेगळा. आले तर तुम्ही स्वागत कसं कराल एवढा प्रश्न. स्वागत चिडूनच करेन. काय कराल? आरती करेन. आरती करणार? बघा, म्हणजे माझी आरती का केली मला आत्ता कळलं. नाही, पण खूप छान वहिनी. अशाच आनंदात राहा. माहेरी येता किंवा इथून सासरी जाता तेव्हा माहेरची कुठली गोष्ट तुम्ही मिस करता? आई. म्हणजे कुठलीही गोष्ट असेल तर पहिल्यांदा आईला सांगता? हो. काय आई? बाबांचं काय म्हणणं आहे मुलीबद्दल? बाबांचं काही नाही, प्रेमळ आहे मुलगी. बाबा काय म्हणणार? बाबांनी फक्त मेहनत केली, उत्तम संस्कार दिले,
आणि जे जे जसं जसं मुलींना हवं तसं तसं सगळ्या लेकरांना देण्यासाठी अहोरात्र मेहनत केली. काय हो, कसं वाटतं तुम्हाला या कुटुंबाबद्दल? त्यांची फॅमिली एकदमच सुंदर आहे. आल्यानंतर मान मर्यादा चांगल्या प्रकारे आमचा इथे मान सन्मान केला जातो. होय ना. आणि तिकडे सासरचे कसे आहेत? सासरचे पण खूप छान. कोण कोण आहेत? सासू सासरे आणि एक दीर जाऊ. बरं, तुमच्या दोघांबद्दल घरातले काय म्हणतात ते ऐक. चालेल. हां, सगळ्यात आधी त्या भावाकडे आणि बहिणीकडे द्या, ज्यांना सगळ्यात जास्त लहानपणापासून लाड झाले असं त्यांचं म्हणणं. का नाही, बरोबर बोलते ती. तिच्या वाट्याला खूप कमी आलं. म्हणजे आमच्या शिक्षणासाठी तिने तिचं शिक्षण अर्धवट सोडलं. कसं काय? हां, तिने 12वी नंतरच स्टॉप केलं आणि माझं तेव्हा BSc चालू होतं. आमचं दुकान होतं ना, मग दुकानात बघायला लागायचं, तेव्हा तीच सर्व काही करायची. म्हणजे आर्थिक हां, आर्थिक अडचणीतूनच गेलोत आम्ही. पण म्हणजे तुमच्या शिक्षणासाठी ताईने स्वतःचं शिक्षणाला म्हणजे थांबवलं. थोडक्यात शिक्षण घेणं. हो का? हो. आणि तुम्ही पूर्ण दुकानात लक्ष घालायचं. मग अशा वेळेला ताईचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला एकदम रिकामी रिकामी वाटलं असेल. हो, आणि त्यानंतर मग आम्ही मी जॉबला लागलो. नंतर मग हळूहळू व्यवस्थित झालं, परिस्थिती बदलायला लागली. हो ना. पण मग ताईचं लग्न करून जेव्हा ताई गेली त्यावेळेला ती जबाबदारी सगळी कोणी सांभाळली? मग ती मग माझ्यावरच आली. तुमच्यावरच आहे. बहीण कुठे? तशी ती प्रेमळ आहे आणि कष्टाळू पण खूप आहे, पण आम्हाला रडू फार येतं. का? प्रेमळ, मायाळू तिला. हो का? हो, म्हणजे एखादी गोष्ट जर आपण सांगितली, म्हणजे ती प्रेमानेही सांगो, पण तिला ती असं खूप म्हणजे त्यातून फील, म्हणजे भावना खूप वरती येतात तिच्या. मग पाठवणीचा दिवस आठवल्यावर काय होत असेल? सगळे रडले होते. हो, अख्खं गाव? हो, गाव म्हणजे आमची एवढी आळी तरी नक्कीच. का हो? परत येणार नाही म्हणून? आणि आवर्जून अजून एक गोष्ट सांगायची झाली तर, याच्यासाठी केलेली खूप मेहनत. हा ज्या वेळेस म्हणजे जन्म झाला त्यावेळेस घरातली परिस्थिती पण तेवढी हे नव्हती, पण त्याच्यात खूप तिने कष्ट केले, म्हणजे खूप काळजी घेतलेली आहे. सगळे भरभरून बोलतायत, कसं वाटतंय? अजून कोण? माझी बहीण तशी खूप प्रेमळ आहे आणि खूप मेहनती आहे. तिला बिझनेसची पहिल्यापासून आवड होती आणि तिने तिच्या घरी जाऊन सुद्धा तेच केलं. त्यांचं आधी गणेश मूर्तीचं असं हे होतं, म्हणजे गणेश मूर्ती पहिले ते असे पेंटिंग करून द्यायचे, म्हणजे बाहेरून आणायचे आणि द्यायचे. आता ती गणपतीच्या मूर्त्या आणून स्वतः पेंटिंग करून देते सर्वांना. आणि तिचं आता खूप नाव झालंय नेरळमध्ये. अरे वा. हो काय? हो हो. तरी हसताय तुम्ही मगासपासून. आणि आमच्या जिजूंबद्दल बोलायचं झालं तर ते तर खूपच मेहनती आहेत. मग पिक्चरला घेऊन जातात ते? नाही हो, पिक्चरला नाही. माथेरानला किती वेळा? हा, गेलो 2-3 वेळा गेलो. किती वर्षात? आता एक 15 दिवसामध्ये जाऊन आलो. 15 दिवसात 2 वेळा? नाही, 15 दिवसात 1 वेळा गेलो. 13 वर्षात 2 वेळा. अजून कोणाला काय बोलायचंय का? नमस्कार. त्या खूप प्रेमळ आहेत आणि त्या कॉम्प्रोमाइज खूप करतात, म्हणजे त्याचा पुढचा विचार नाही करत, हे केलं तर पुढे कसं होईल, खूप समजून पण घेतात त्या सगळ्यांना. अरे वा. मावशी? बरं, मावशीची मला मुलगी नाहीये, पण तिने मुलीसारखा मला प्रेम दिला, एवढंच मी बोलते. मग सासरी निघाली तेव्हा काय झालं होतं? तेव्हा खूप रडली मी. तुम्ही? हा, ती सासरी गेली पण मी खूप रडली. का हो वहिनी, इतकं का त्यांनी रडायचं? तिला 3 मुलं आहेत आणि जेव्हा मी लहान होते ना तेव्हापासून जरी तिचं शिफ्टिंग असो किंवा काय कोण घरात नसेल तरी ती मला इकडून बोलवून घ्यायची की माई आज कोण नाही घरात, तू ये. आणि ती जॉब करत होती ना, त्याच्यामुळे तिची 3 मुलं आणि त्यांना मुलांना काय एवढं घरातलं जमायचं नाही. मग जशी मला म्हणजे मी 10वी 12वीला गेली ना, तर मग काय असलं की ती मला पहिले बोलून घ्यायची, तू ये, तू असली घरात की मग मला. आजीचं काय म्हणणं? चांगले प्रेमळ आहे नात माझी. हो. हो. आणि नात जावं? आजी आजोबांना आल्यावर ना अगदी चांगली जपते, चांगला खानापिना करते. कधी पण लहानपासून आम्ही आलो. आणि ते जावय आता झालं, पण जावय पण चांगलं प्रेमळ आहे. बरं, जावय एक आव्हान आहे तुम्हाला. सोन्याची नथ मिळवून द्यायची आहे. एक पदार्थ तयार करणार, त्या पदार्थासाठी लागणारी जिन्नस तुम्ही घेऊन यायची. त्या घरातलं काय माहिती आहे तुम्हाला? नाही, माहिती नाही. या घरात माहित नाही किचन बिचन? मी वर्षातून 2 वेळा येतो साधारण, त्यामुळे जास्त घरातलं किचन मधलं तरी नाही जास्त माहिती. घरामधले काही पदार्थ आहेत ते घेऊन यायचे. म्हणजे एक पदार्थ तयार करायचा आहे, त्यासाठी लागणारी जिन्नस तुम्ही घेऊन यायचं आहे. ह्या ज्या सगळ्या जणी आहेत त्या ओरडून सांगतील कुठे आहेत त्या. वेळ 30 सेकंदाची आणि 3 जर
पदार्थ आणले म्हणजे जिन्नस आणले तर या माऊलीला आज सोन्याची नथ मिळणार, तर ती मिळवून देणार का आम्हाला बघायचं आहे. आणि सोपं आहे, सोयाबीनची भाजी करायची, त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी सांगा. वेळ सुरू झाली. जा. स्टीलचा 2 नंबर डब्बा. एका वेळेला कांदा बटाटा. ओरडून सांगा. आहे का बघा, कांदा बटाटा तेल. सात, 4, 3, गेली लवकर. 2. हे आणलं तुम्ही, काय ह्याच्यात? सोयाबीन आहे त्याच्यामध्ये. कसं माहिती तुम्हाला येत नाही इकडे तर? अरे खरंच सोयाबीन आहे. सगळे सोयाबीन आणून ठेवलेले दिसतात. आम्ही शाकाहारी मंडळी आहे सर्व. चला. एक. हा कशाला आणला? कांदा बटाटा. आम्हाला बटाटा लागतो. थांबा एक सोयाबीन. मिनिट. जर आता सांगितलं की सोयाबीनची भाजी करा तर कशी करणार? सांगा कशी करते ती. ती वेळ अजूनपर्यंत तर आलेली नाही. चला मग. चला, अभिनंदन. सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस. जाऊन भेटूया दुसऱ्या कुटुंबाला. क्या उखाणा? अंड्यावर अंडे 7, त्यावर परत पेढे पडेन पडली माशी, भास्कर ठाकरेची भाची, नाव घेते एक शरदला त्याची लेख, नाव घेते गैन नितीनची बहीण, नाव घेते ताणी रवीची राणी. अरे वा. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करून. मिस्टर. हा. आजी नमस्कार. मम्मी. हो. पप्पा. सासूबाई. नमस्कार. भाऊ. वहिनी. दीदी. वहिनी. भाऊ. तिकडे काकी. तिकडे चुलते माझे. तिथे बाळा. इकडे ताई. भाऊजी. हो हो हो. माझा मुलगा. अरे वा वा. चला, सगळ्यांची ओळख झाली. आज सगळ्यांची ओळख करून देताना डोळ्यात पाणी आलंय तुमच्या. का हो? असंच. सासर कुठे तुमचं? आंबिवली. किती वर्ष झाली सासरी गेला? 15. काय सांगणार माहेरच्या या सगळ्या आठवणींबद्दल? इथे आल्यानंतर कसं वाटतं? मस्त. काय झालं आज एकदम कमी बोलताय तुम्ही? नाही. याच घरात लहानपण गेलं? नाही, गावात. गावामध्ये गेलं? हे नवीन आहे. मग लहानपणी कोण कोण होता राहायला घरात? मी, पप्पा, मम्मी आणि भाऊ. पप्पा मम्मी काय करायचे? कॉन्ट्रॅक्टर होते. मम्मी शाळेवर होते. आणि मग या गावाबद्दल काय सांगणार तुम्ही? चांगलं आहे आमचं गाव. ते कळलंच आम्हाला. बाबा इमोशनल झाले, सगळं कुटुंबच इमोशनल झालंय. का हो? कशामुळे? तुमचं माहेरी येणं किती आवडतं सगळ्यांना, बघितलं तुम्ही? हो. हा. हो. हो ना. हो. मग तुम्ही सगळ्यात लाडक्या होता का घरात? जास्तच. मग जेव्हा सासरी गेला तो दिवस आठवतोय? हो. काय झालं होतं? काय झालं? चांगलं होतं माझं सासर पण माहेर पण. कोण कोण आहे सासरी? सासूबाई, दीर, जाऊबाई आणि 2 मुलं आहेत आणि नणन आणि भाऊजी आहेत. अच्छा. त्यांची 2 मुलं आहेत. सगळे तिकडे असतात. हा. इतक्याच हळू बोलतात का रोज? नाही, जोरात बोलते. आज एकदम हळू का? असतेच ते आवाज वाढेल. म्हणजे सूर्याप्रमाणे तुमचा आवाज वाढतो का? काय हो? घाम फुटला मला. का घाम फुटला तुम्हाला? ते बघा घामच पुसायला लागले. या शांत नसतात कधी? शांत असते कधी कधी. कधी 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 कधी. तुमचं लग्न जमलं तेव्हा तुम्ही बघण्याचा कार्यक्रम इकडेच झालेला धामणीमध्ये? हा, इकडे झाला होता. तुम्ही आले होते आणि मग लगेच लग्न जमलं? हा, जमलं. पण मग आपण काय करता? मी जॉबला असतो. नोकरी करतो. काय सांगाल वहिनींच्या स्वभावाबद्दल? तशी प्रेमळ आहे. तशी प्रेमळ आहे. अच्छा. आणि जेवण वगैरे छान बनवते. जेवण छान. मुद्द्याचं बरं आठवतंय सगळं. तिथून सुरुवात होते. तिथून सुरुवात होते. कधीच रागवत नाहीत, चिडचिड करत नाहीत. त्याचं काय वैशिष्ट्य आहे? चिडचिड करते कधी करते. कधी कधी करते. काय हो. आई, मला तुम्हाला विचारायचंय, काय सांगाल मुलीबद्दल, तिच्या बालपणाविषयी? बालपणीची चांगली शिकली 12वी पर्यंत. 12वी पर्यंत. 12वी झाल्यानंतर लग्न केलं. हा. पण काय आठवणी आहेत तिच्या? चांगली मुलांच्याच राहायची. सगळ्यांमध्ये? सगळ्यांमध्ये. आणि कसा स्वभाव होता तिचा? प्रेमळ. आज तुम्ही सगळे एवढे इमोशनल झालेले आहात, सगळ्या बालपण आठवत आहे. हा, सगळ्यांना तुमचं बालपण आठवत आहे.
शाळेत असताना कशा होत्या त्या? म्हणजे चांगल्या होत्या? मुलींशी चांगली वागायची. काय हो बाबा, काय सांगणार मुलीबद्दल सांगा. तिला माझ्याशिवाय कधीच करमत असं. हो का? हो. आणि मी पण तिच्या कधीच राहिलो नाही. भावाचं काय म्हणणं? तसं मी तिच्याबरोबर कधी राहिलो नव्हतं. म्हणजे मी लहानपणापासून 10 वर्ष मी बाहेरच होतो शिक्षणासाठी. पण ज्यावेळेस मी तिच्याबरोबर आलो, आमच्या जवळ रानपण आहे, रानामध्ये आंबे पाडायला किंवा जांभळी पाडायला आम्ही तिथे एकत्र गेलो. पहिले पाणी टंचाई होती, तर रात्री 12 वाजता येऊन पाणी पण भरलं आम्ही. तर ते आठवण्यासारखं आहे आणि ते विसरण्यासारखं पण नाही आहे. बोला. ताईंचा स्वभाव खूप छान आहे, भाऊजी पण खूप प्रेमळ आहेत आणि मला 12 वर्ष आले लागणार, पण कधी मला असं वाईट शब्द कधी बोलल्या नाही त्या. खूप छान आहेत, कधीच नाही. तुम्ही हसताय की रडताय? हसते. हसत राहा. अजून कोण बोलणार? द्या. ताई खूप छान आहेत, मन मोकळे आहेत, स्पष्टपणे बोलतात, मनामध्ये काही ठेवत नाही. लहानपणी आम्हाला खूप मारायचे ते. का? असंच काय मस्ती करतायत. तुम्ही मोठ्या होता? हो. का मारायचं? सगळ्यात मोठी मी आहे. त्यांना का मारायचे? ऐकलं तर मारते अजून पण. मला आता कळलं तुम्हाला का घाम फुटला मला. सासरचं कोण आलंय का? नणंदबाई आहेत. नणंदबाई बोला. वहिनी माझी छान आहे, गेले कधी का आग्रह करते जेवणाचा, सगळ्यांना सांभाळून घेते, माझ्या मुलांना पण. आजीना काय बोलायचंय का? नातमाई चांगली, चांगली. जावई पण चांगला आहे. अरे वा. हा बस. बरं जावई, आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. घरात जाऊन 3 वस्तू घेऊन यायच्या. जे पदार्थ बनवण्यासाठी लागतील अशाच त्या 3 वस्तू आहेत. जर तुम्ही त्या 30 सेकंदात आणल्या तर तुम्हाला बक्षीस मिळणार. हां, म्हणजे वहिनींना सोन्याची नथ मिळणार. आणि तिने एकदम आणायच्या नाही, एक आणायची. आणि पदार्थ आहे सिमला मिरचीची भाजी करायची. जा घेऊन या. चला, वेळ सुरू झाली. 30 सेकंद. पटापट पटापट धावत. तेल पण आणा. 10. 6. आणा तिथून. 5. 1. अभिनंदन. 3 वस्तू आणण्याचं आव्हान होतं. ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली आहे. सवाशीण बाई ही आली माहेरच्या अंगणी, ओटी भरून हिची ठेवला मान हिच्या मायेन. आजच्या भागात पैठणी कोण जिंकणार यासाठी उत्सुकता ताणून ठेवा, कारण या खेळात वीट ही फार महत्त्वाची ठरणार आहे. तेव्हा आता या विटेचा वापर करून नेमकं कोण जिंकणार पैठणी ते बघणार आहोत. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. या दोघीही धामणी गावात माहेरी आलेल्या आहेत आणि लवकरच सासरी निघणार आहेत. सासरी जाण्यापूर्वी आता ती पैठणी कोण घेऊन जाणार हे आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे, पण या खेळामध्ये आज मिस्टर या वहिनींना, या ताईला आपल्या पैठणी मिळवून देणार आहेत. या विटेवर उभं राहायचं. राहा उभे. आणि 1, 2, 3 म्हटल्यानंतर स्वतःच एक वीट पुढे ठेवत, त्या विटेवरतीच पाय ठेवत अंतिम रेषा पार करायची. लक्षात ठेवा, त्या विटेच्या पुढे जाऊन 2 विटा ठेवून जे सर्वात आधी त्या विटेवर उभे राहणार त्या वहिनी आजच्या भागात ठरणार होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला, टाळ्या वाजवा. 1, 2, 3. उपविजेत्या ठरल्या अरुणा वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सुषमा वहिनी. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. हे तुळशी वृंदावन आणि तुळस आता सासरी निघालेली ताई आपल्या आईकडे देणार आहे. डोळ्यात दाटले माहेर, आई बाबांची पायरी.
खेळत होते ज्या अंगणात तिथे राहू द्या तुळशीची सावली. या दोन्ही कुटुंबांना आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागामध्ये.